अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर हो, जे काही इच्छा तुमची स्वप्न असतील सर्व सेवेकरांचे ते पूर्ण होत आणि जास्तीत जास्त सेवेकरी घडावेत हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते. आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. तर लवकरच आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरू होणार आहे. मग या अशा पवित्र श्रावण महिन्यामध्ये काय काय सेवा करायच्या, विशेष सेवा काय काय करायचं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. श्रावण महिना म्हटलं की सणवाराला सुरुवात होते श्रावण महिन्यापासून. अशा या पवित्र श्रावण महिन्यामध्ये काय तुम्हाला विशेष सेवा करायच्या, तोडगे काय करायचे, भगवान शंकराची काय सेवा करायची तेच मी तुम्हाला सांगते. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. भगवान शंकराच्या सेवेसाठी श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या श्रावण महिन्यामध्ये भरपूर सेवा केल्या जातात आणि जास्तीत जास्त पटीनं जास्तीत जास्त संख्येने अतिउच्च कोटीची सेवा या श्रावण महिन्यामध्ये केली जाते भगवान शंकराची. मग या सेवेपैकीच एक सेवा म्हणजे रुद्राभिषेक करणे. घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने भगवान शंकराच्या पिंडीवर शुद्ध जल अर्पून रुद्राभिषेक करणे. हा रुद्राभिषेक कसा करायचा तर यावर मी सविस्तर एक मोठा व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही नक्कीच बघा. काय मंत्र स्तोत्र घ्यायचे ते मी पूर्ण सांगितलेलं आहे, तर तुम्हाला नक्कीच कळून जाईल. असा हा रुद्राभिषेक गुरुमौली सांगतात की 70 खोड्या व्यसन असू द्या, जर रुद्राभिषेकाचं तीर्थ जर त्या व्यसनाधीन लोकांना जर तुम्ही प्यायला दिलं तर बघा त्याचं व्यसन नक्की सुटणार, म्हणजे सुटणार यात काही शंका नाही. 100 काय 101% त्याचं व्यसन सुटणार. जर तुम्ही रोज श्रावण महिन्यामध्ये महिनाभर भगवान शंकराच्या पिंडीवर शुद्ध जल अर्पून जर रुद्राभिषेक केला आणि जे कोणी व्यसनाधीन तुमच्या घरी लोक असतील त्यांना जर ते तीर्थ पिण्यास देत तर त्याचं व्यसन सुटणार म्हणजे सुटणारच. 41 दिवस श्रावण महिनाभर तर करा, पण तुम्ही 41 दिवस संकल्प करून जर भगवान शंकराच्या पिंडी रुद्राभिषेक केला आणि ते तीर्थ जर त्या व्यक्ती जर प्यायला दिलं तर नक्कीच त्याचं व्यसन ही सुटण्यास मदत होईल. एवढं सामर्थ्य आणि एवढे म्हणजे शक्तिशाली रुद्राभिषेकाचं तीर्थ आहे आणि ते आपण घरच्या घरीच करू शकतो अगदी सोप्या पद्धतीनं. मग आता बऱ्याच काहींना होत नाही महिनाभर करणं, तर त्यांनी जवळपास जर एखादं केंद्र असेल, केंद्रामध्ये रोज भगवान शंकराच्या पिंड रुद्राभिषेक होतो, ॲटलिस्ट तिथलं तरी तीर्थ आणून जे कोणी तुमच्या घरी व्यसनाधीन लोक असतील त्या व्यक्तीस प्यायला द्या. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे बरेच ताई म्हणतात की आमची मुलं खूप अभ्यास करत नाही, खूप जिद्दी आहे, हट्टी आहे, तामसी आहे, खूप जिद्दपणा करतो, हट्टीपणा करतो, तर त्या मुलाला तुम्ही ते तीर्थ प्यायला द्या. बरोबर तो अभ्यास करेल. त्याचा जो राग द्वेष त्याच्यामध्ये म्हणजे जिद्द आहे, तामसीपणा खूप करतो, ऐकतच नाही, हट्ट धरतो प्रत्येक गोष्टीसाठी, बघा त्याचं नक्कीच ते रुद्राभिषेकाचं तीर्थ पिल्याच्या नंतर ते पूर्ण होतं. त्यानंतर घरामध्ये आपल्या दूषित म्हणजे घरामधलं वातावरण जे म्हणतो ना, इकडे आमच्या घराला काहीतरी झालेलंच आहे, बाहेरील बाधा म्हणा काही म्हणा, घरामध्ये काहीच म्हणजे हे होत नाही, एकमेकांचं भांडणं होतं तर पटत नाही, अशासाठीच तर रुद्राभिषेकाचं तीर्थ थोडं घ्यायचं आणि घरात सगळीकडे शिंपडलं जी काही बाहेरील बाधा आहे तर सगळं काही निघून जाईल, एवढं ह्या रुद्राभिषेकाच्या तीर्थाचं म्हणणं आहे, महत्त्व आहे. मग तुम्ही घरच्या घरी रोज भगवान शंकराच्या पिंडीवर श्रावण महिन्यात पहिलं म्हणजे रुद्राभिषेक करायचा. त्यानंतर दुसरी कुठली जर महत्त्वाची सेवा जर म्हटली तर ती आहे भगवान शंकराच्या पिंडीवर 108 बिल्वपत्र अर्पण करणं. ही सर्वात अतिशय महत्त्वाची आणि भगवान शंकरांना अतिशय प्रिय असलेली ही सेवा आहे की भोले शंकराच्या पिंडीवर 108 बिल्वपत्र अर्पण करणं. जर महिनाभर तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट श्रावण महिन्यामध्ये 4 किंवा 5 सोमवार येतात, तर प्रत्येक सोमवारी तरी 108 बिल्वपत्र भगवान शंकराच्या पिंडीवर मनोभावे अर्पण करा. बघा तुम्हाला काय अडचणी, काय संकटे असतील ते सर्व काही तुमच्या मनातील दुःख, कितीही गडांतर अडचण असू द्या, ते तुमची बरोबर भोले शंकर आहे ते तुमची पूर्ण करतात. जर तुम्ही बेलपत्र 3 पानाचं असतं, जर मधलं जे पान असतं त्या पानावर लाल किंवा पिवळं चंदनाचा असा ओळख करून टिका जर लावला आणि ते भगवान शंकराच्या मूर्ती म्हणजे पिंडीवर जर तुम्ही अर्पण केलं आणि तुमच्या जी मनातील इच्छा असेल, जी काही इच्छा असेल, जे काही तुमचं काही असेल स्वप्न ते जर सांगितलं, सपोज त्यात एखाद्याला नोकरीची समस्या आली, एखाद्याला संततीविषयी असेल, होत नसेल मूल बाळ लवकर, तर जर चंदन लावलं आणि 108 बिल्वपत्र जर अर्पण केले तर बघा तुमची नक्कीच श्रावण महिन्यामध्ये भोले शंकर ऐकून नक्कीच तुमची जी काय ते मनोकामना पूर्ण करते. एवढं म्हणजे एवढी शक्ती सामर्थ्यशाली हे भगवान शंकर आहेत आणि एवढं बिल्वपत्रामध्ये त्या ताकद आहे.
नक्कीच तुम्ही अर्पण करा. श्रावण महिन्यावर दर सोमवारी तुम्ही 108 तांदूळ, अखंड तांदूळ भगवान शंकराच्या मूर्तीवर अर्पण करा. अखंड तांदूळ म्हणते मी, म्हणजे असं तुटलेलं वगैरे तांदूळ नाही, अखंड तांदूळ मोजून घ्यायचे आणि 108 जे आहे ते अर्पण करू शकता तुम्ही. त्यानंतर तिसरी सेवा म्हणजे सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे भगवान शंकराचा जो ग्रंथ आहे शिवलामृत याचे पारायण करणे. हा अतिशय म्हणजे भगवान शंकराला प्रिय ग्रंथ आहे. या शिवलामृत ग्रंथाचे तुम्ही नक्कीच पारायण करा. एक पारायण, 2, 3, बरेच जण 5 करतात, 11 करतात, ज्याला जसं शक्य होईल तसं त्या पद्धतीने करते. आपण एकदा तरी श्रावण महिन्यात करावं, एकदा तरी वाचावं. कुणी तर एका दिवसात पूर्ण 14 अध्याय असतात शिवलामृत या ग्रंथामध्ये, तर पूर्ण 14 अध्याय करून पारायण करतं. अशा वेगवेगळ्या सेवा आहेत ते भगवान शंकराच्या चरणी श्रावण महिन्यात करून रुजू करतात. आपण एक तरी सेवा करावी, कमीत कमी रुद्राभिषेक तरी, बिल्वपत्र अर्पण करणं, त्यानंतर शिवलामृत ग्रंथाचे पारायण करणं, एखादी तरी सेवा आपण या श्रावण महिन्यामध्ये करून जी शंकराच्या चरणी जी आहे ती रुजू करावी. कारण जास्तीत जास्त सेवा केल्या जातात. अतिउच्च कोटीची सेवा ही रुद्राभिषेकाची आहे. तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरी श्रावण महिन्यामध्ये घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही रुद्राभिषेक करा. आणि तुमच्या घरातील जे व्यसनाची सगळ्यात मोठी समस्या आहे म्हणजे आमच्या यांना व्यसन आहे, प्रत्येक ताईंचं असं म्हणणं येतं. मग हे व्यसन त्यांचं जर लवकरात लवकर तुम्हाला सोडायचं असेल तर तुम्हाला श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा आहे. ह्या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच ह्या सेवेचा लाभ घ्या आणि तुम्ही ही जी सेवा आहे तर तुम्ही घरी करू शकता. त्यानंतर जर दुसरी कुठली सेवा म्हटलं तर जप, जे आपण ओम नमः शिवायचा म्हणतो, भगवान शंकराचा जप. त्यानंतर जे आहे ते महामृत्युंजय मंत्र आहे. तर तुम्ही श्रावण महिनाभर महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जर घेतला, जपमाळ्यातून 108 वेळा जर महामृत्युंजय मंत्रात, बघा तुमच्या दुःखातली कितीही दुःख गडांतरे असू द्या, कितीही मोठं गडांतर दुःख असू द्या, ते दूर होण्यास मदत होईल. श्रावण महिनाभर 108 वेळेस महामृत्युंजय मंत्र घ्या. बघा तुम्ही एवढा शक्तिशाली आणि दिव्य हा मंत्र आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनानं मृत्युर्मुक्षेमामृतं. एवढं म्हणजे एकदम मनाला हा मंत्र म्हणल्याच्या नंतर एवढं एक प्रकारची दिव्य शक्ती आपल्यामध्ये निर्माण झाल्यासारखं वाटतं. एवढा हा प्रभावशाली मंत्र आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या मंत्राचं देखील मनन पठण चिंतन करा आणि जप करा. शिवलामृत या ग्रंथाचे पारायण करा. ज्याला शिवलामृत ग्रंथाचं पारायण शक्य नसेल तर त्यांनी कमीत कमी 11वा अध्याय आहे, छोटी पोथी भेटते 11वा अध्यायची, ती तरी रोज 11वा अध्याय वाचायला फक्त 10 मिनिटं लागतात. रोज 11वा अध्याय तरी घ्या. रुद्राभिषेक घरी शक्य नसतं, जवळपास केंद्र असेल तिथून आणून तीर्थ तुम्ही घरात तुमच्या शिंपडू शकता. घरातील तुमच्या लहान बाळाला, जे आजारी कोणी व्यक्ती असेल त्याला पेण्यास द्या. त्याच्यानंतर व्यसनाधीन नसतील त्यांना पेण्यास द्या. खाण्यातून घाला कसे द्या, पण द्या. जर शक्य नसेल तर महिनाभर शक्य नसेल तर सोमवारी तरी श्रावण महिन्यामध्ये ॲटलिस्ट रुद्राभिषेक घरी तुम्ही करा. अशा ह्या अतिशय प्रिय असलेल्या भगवान शंकराला सेवा आहेत आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही करा. जास्तीत जास्त संख्येने अतिउच्च कोटीच्या ह्या सेवा आहेत त्या करा आणि आपली ही सेवा आहे तर भगवान शंकराच्या चरणी रुजू करा. नक्कीच भोले शंकर आहेत, ते भोले आहेत. कशीही तुम्ही तोडकी मोडकी सेवा करा, त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला निश्चितच देतील. झालेली सेवा ही मी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते, भगवान शंकराच्या चरणी रुजू करते आणि सेवेला इथेच विराम देते. श्री स्वामी समर्थ.